नमस्कार मंडळी, माझं नाव प्रतीक बोंबटकर आणि फाउंडेशन कोर्सच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्या न्यूटन्स लॉ ऑफ मोशनच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर मंडळी, आतापर्यंत आपण न्यूटन्स लॉ ऑफ मोशन मध्ये फर्स्ट दोन लॉ शिकलो, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन आणि न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन। त्यामध्ये क्विक रिकॅप करूया आपण। न्यूटन्स फर्स्ट लॉ आणि न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन मध्ये आपण काय शिकलो? सर, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन मध्ये आपण शिकलो होतो न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन मध्ये आपण शिकलो होतो Where is Newton's first law of motion? Just a second. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन मध्ये आपण सगळ्यात पहिले शिकलो होतो फोर्सची डेफिनेशन। क्विक रिकॅप घेऊया आपण। फर्स्ट आणि सेकंड व्हिडिओ मध्ये काय शिकलो होतो? फर्स्ट लॉ ऑफ मोशन मध्ये काय शिकलो होतो? फोर्स शिकलो होतो। फोर्स म्हणजे काय? इट इज अ पुश और पुल ऑन द बॉडी which is required to bring about the change in state of an object state चेक केले होते आपण। सर, दोन टाइपचे स्टेट असतात ऑब्जेक्टचे। It can be either at rest or it can be moving with uniform velocity। त्याच्यानंतर फोर्सेसचे टाइप शिकलो होतो। सर, फोर्सेस कॅन बी आयदर कॉन्टॅक्ट फोर्सेस और फोर्सेस कॅन बी नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस। जर कॉन्टॅक्ट असेल दोन गोष्टींमध्ये तर कॉन्टॅक्ट फोर्सेस, आणि जर दोन ऑब्जेक्ट्स मध्ये कॉन्टॅक्ट नसेल तर आपण नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस म्हटले होते। आणि आपण इथे शिकलो होतो फोर्सेस इज अ टू बॉडी इंटरॅक्शन। फोर्स इज अ टू बॉडी इंटरॅक्शन। नेहमी दोन बॉडीजची गरज असते फोर्स लागण्यासाठी, बरोबर आहे। नेक्स्ट आपण शिकलो होतो बॅलन्स फोर्सेस आणि अनबॅलन्स फोर्सेस। बॅलन्स फोर्सेस म्हणजे काय की तुमचा इकडनं लागणारा फोर्स, लेट्स से राईटनी लागणारा फोर्स इक्वल्स टू जर लेफ्टनी लागणारा फोर्स असेल म्हणजे काय? फोर्सेस झाले बॅलन्स। नेट फोर्स इन केस ऑफ बॅलन्स फोर्स काय असतं पोरांनो? नेट फोर्स इन केस ऑफ बॅलन्स फोर्स असतं 0। आणि सेकंड घेतलं होतं आपण अनबॅलन्स फोर्स। बॅलन्स फोर्सेस अनबॅलन्स फोर्सेस झाले होते, हे एक्झाम्पल घेतलं आपण रॉकेटचं। त्याच्यानंतर नेक्स्ट आपण गेलो होतो इनर्शियावरती। इनर्शियाला काय डिफाइन केलं होतं मी की ऑब्जेक्टची इनहेरंट टेंडन्सी आहे टू बी ऍट द रेस्ट, आणि त्याला स्वतःची पोझिशन चेंज करायची आहे का? स्वतःची पोझिशन चेंज करायची नाहीये। या बॉडीच्या टेंडन्सीला आपण काय म्हणतो? इनर्शिया। मग सर, इनर्शिया जर बॉडीचा चेंज करायचा असेल, लेट्स से एक बॉडी आहे, या बॉडीचा इनर्शिया मला चेंज करायचा असेल तर मला याच्यावरती फोर्स लावावा लागेल। सर, इनर्शिया चेंज करायचा असेल तर मला काय लावावं लागेल? फोर्स लावावं लागेल। बट आता मी सांगितलं काय की लेट्स या एक्झाम्पल मध्ये घेतलं आपण, ज्या बॉडीचं मास जास्त, ज्या बॉडीचं काय रे मास जास्त, त्या बॉडीचा इनर्शिया असणार आहे जास्त। ही काय कन्सेप्ट होती आपली? इनर्शिया। इनर्शियावरनं आपण फर्स्ट लॉ ऑफ मोशन शिकलो होतो। लेट्स से इनर्शियाचे टाइप शिकलो होतो। फर्स्ट पहिले इनर्शिया तीन टाइपचा असतो। सर, इनर्शिया ऑफ रेस्ट, सेकंड असतो, हे एक्झाम्पल्स होते इनर्शिया ऑफ रेस्ट वरती। सेकंड असतो इनर्शिया ऑफ मोशन, हे एक्झाम्पल बघितलं होतं आपण। लेट्स से ते झाड हलवल्यानंतर फळं खाली पडणार आहेत। आणि थर्ड वाला बघितलं होतं आपण इनर्शिया ऑफ डायरेक्शन, हे दिस इज इनर्शिया ऑफ मोशन। आणि थर्ड वाला शिकलो होतो आपण इनर्शिया ऑफ डायरेक्शन, बरोबर आहे। इनर्शिया नंतर आपण शिकलो होतो न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन। न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन काय म्हणतो? अ बॉडी कंटिन्यूज टू बी इन अ स्टेट ऑफ रेस्ट और स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन अंटिल अँड अनलेस इट इज ऍक्टेड अपॉन बाय अनबॅलन्स फोर्स। म्हणजे बॉडीला रेस्ट वरती राहायचंय, किंवा जर ती युनिफॉर्म मोशन परफॉर्म करत असेल, काय रे युनिफॉर्म मोशन परफॉर्म करत असेल, जर युनिफॉर्म मोशन परफॉर्म करत असेल तर ती युनिफॉर्म मोशन मध्येच राहणार आहे। या लॉला काय म्हणतो आपण? न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन। अंटिल अँड अनलेस, केव्हापर्यंत? जोपर्यंत त्या बॉडीवरती एक्सटर्नल फोर्स लागत नाही तोपर्यंत ती बॉडी जर रेस्ट वरती असेल तर रेस्ट वरती राहील, किंवा जर युनिफॉर्म मोशन परफॉर्म करत असेल तर युनिफॉर्म मोशन परफॉर्म करत राहील। नेक्स्ट, फर्स्ट लॉ ऑफ मोशन नंतर आपण घेतले होते न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन वरती गेलो होतो, काही क्वेश्चन सोडवले होते। न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन मध्ये स्टार्टिंग मध्ये आपण काय शिकलो होतो? मोमेंटम। सर, मोमेंटम इज वेक्टर क्वांटिटी। मोमेंटम इज अ वेक्टर क्वांटिटी। मोमेंटम काय असते? मोमेंटमला आपण डिनोट करतो पी। मोमेंटमला डिनोट करतो पी नी। मोमेंटमला डिनोट करतो पी। पी इक्वल्स टू काय असते? मास इंटू व्हेलॉसिटी। इट इज अ प्रोडक्ट ऑफ मास इंटू व्हेलॉसिटी। त्याच्यानंतर याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन सोडवले होते आपण, ठीक आहे। इट इज अ प्रोडक्ट ऑफ मास इंटू व्हेलॉसिटी। जर मास जास्त व्हेलॉसिटी जास्त तर मोमेंटम जास्त। चेंज इन मोमेंटम हा कन्सेप्ट शिकला होता। चेंज म्हणजे काय असतो रे नेहमी? चेंज म्हणजेच काय? फायनल क्वांटिटी मायनस इनिशियल क्वांटिटी। सो चेंज इन मोमेंटम वुड बी फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम। फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम। नेक्स्ट, त्याच्यानंतर न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन। न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन मध्ये काय म्हटलं होतं आपण? द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रपोर्शनल टू अप्लाइड फोर्स, बरोबर आहे। रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज, एक मिनिट, rate of change of momentum is proportional to applied force and change in momentum occurs in the direction of force। काहीच नाही, सरळ सरळ न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन ने आपल्याला काय दिलं होतं की रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल्स टू तुमचा काय असणार आहे? डायरेक्टली प्रपोर्शनल टू फोर्स असणार आहे। म्हणजेच काय? फोर्सची डेफिनेशन दिली होती। सर, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन वरून फोर्स आला होता आपल्याला काय?
फोर्स इज इक्वल्स टू आला होता आपल्याला मास इंटू ऍक्सेलरेशन. फोर्स काय आला होता रे आपल्याला, मास इंटू, कुठे आहे आपला, इकडे नेक्स्ट पेज वरती हे झालंय का, डिस्प्ले झालंय. सो फोर्स आला होता आपला मास इंटू ऍक्सेलरेशन. नेक्स्ट काही एक्झाम्पल सोडवले होते आपण, राईट. आणि लास्ट हे एक्झाम्पल सोडवल्यानंतर आपण आलो होतो कशावरती, नेक्स्ट टॉपिक वरती येऊयात, न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. सो फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ आतापर्यंत क्लिअर आहे तुम्हाला. न्यूटन्स फर्स्ट लॉ झाला, न्यूटन्स सेकंड लॉ झाला, न्यूटन्स थर्ड लॉ काय म्हणतो. सो न्यूटन्स थर्ड लॉ म्हणतो आपल्याला स्टेटमेंट वरती दिलेल्या बोर्ड वरती, एव्हरी ऍक्शन हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. एव्हरी ऍक्शन हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. लेट्स से माझ्याकडे दोन ऑब्जेक्ट्स आहेत. पहिला ऑब्जेक्ट आहे, याचा मास आहे, पेन चेंज करूयात आपण, याचं मास आहे m1 आणि याचं मास आहे m2. इनिशियल वेलोसिटी लेट्स से याची वेलोसिटी होती u1 आणि याची वेलोसिटी होती u2. म्हणजे काहीतरी मास इंटू वेलोसिटी, काय क्वांटिटी डिनोट करते आपल्याला मोमेंटम. याचं इनिशियल काहीतरी मोमेंटम होतं, याचं काहीतरी इनिशियल मोमेंटम होतं. बरं, थोड्या वेळाने काय झालं, याची स्पीड लेट्स से जास्त होती आणि हे काय झाले, कोलाइड झाले. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा पण चालला होता, हा पण चालला होता, हा मागचा ऑब्जेक्ट आला याच्यावरती आणि याला धडकला. या केसमध्ये होईल काय, एक न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन म्हणतो आपल्याला की फर्स्ट बॉडी सेकंड बॉडी वरती एक फोर्स अप्लाय करेल, फर्स्ट बॉडी सेकंड बॉडी वरती एक फोर्स अप्लाय करेल आणि सेम मॅग्निट्यूडचा फोर्स सेकंड बॉडी फर्स्ट बॉडी वरती अप्लाय करेल. पहिल्या बॉडीनी जो अप्लाय केलेला फोर्स आहे, फोर्सच आहे एका प्रकारचा, धडकल्यानंतर एक फोर्स अप्लाय करेल ना, एक फोर्स अप्लाय करेल, त्या फोर्सला आपण म्हणतो ऍक्शन फोर्स. बरोबर आहे, काय म्हणतो आपण, ऍक्शन फोर्स. आणि जो दुसरा फोर्स, लेट्स से ही बॉडी याच्यावरती एक फोर्स लावते, ऍट द सेम टाइम त्याच क्षणाला दुसरी बॉडी पहिल्या बॉडीवरती पण एक फोर्स लावेल, असं आहे ना. फोर्स इज सिंगल बॉडी इंटरॅक्शन आहे का, नाही, टू बॉडी इंटरॅक्शन आहे. दोन बॉडीज आहेत आपल्या, फर्स्ट लॉ व्हॅलिड झाला. जर एक बॉडी पहिल्या बॉडीवरती एक फोर्स लावते तर ऍट द सेम टाइम दुसरी बॉडी पण पहिल्या बॉडीवरती एक फोर्स लावेल, त्या दुसऱ्या फोर्सला म्हणतो मी, हा लेट्स से फोर्स 2, याला म्हणतो रिएक्शन फोर्स. याला काय म्हणतो रे मी, रिएक्शन फोर्स. म्हणजेच काय, एका बॉडीवर आणि दुसऱ्या बॉडीवरती जितका फोर्स लावला ऍट द सेम टाइम दुसरी बॉडी पहिल्या बॉडीवरती फोर्स लावेल ऍट द सेम टाइम. हे काय आहे तुमचं स्टेटमेंट, न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. म्हणजेच मी इथे लिहू शकतो बघा, हा जो पहिला फोर्स आहे हा रिएक्शन फोर्स. म्हणजेच काय, फोर्स ऑन सेकंड बॉडी ड्यू टू फर्स्ट बॉडी. लिहिताना कसं लिहेल मी, फोर्स ऑन सेकंड बॉडी ड्यू टू फर्स्ट बॉडी. ऍक्शन फोर्स म्हणजेच काय, फोर्स ऑन फर्स्ट बॉडी, ही फर्स्ट बॉडी बिकॉज ऑफ सेकंड बॉडी, वेक्टर वेक्टर, ठीक आहे. सो फोर्स ऑन सेकंड बॉडी बिकॉज ऑफ फर्स्ट बॉडी, फोर्स ऑन फर्स्ट बॉडी ड्यू टू सेकंड बॉडी इज इक्वल इन मॅग्निट्यूड अँड अपोजिट इन डायरेक्शन. इक्वल अँड अपोजिट इन डायरेक्शन. इक्वल इन काय, मॅग्निट्यूडनी इक्वल असतात. म्हणजेच काय, यांनी जर याच्यावरती 10 न्यूटनचा फोर्स लावला, सेम टाइमला ही दुसरी बॉडी फर्स्ट बॉडीवरती 10 न्यूटनचा फोर्स अपोजिट डायरेक्शन मध्ये लावेल. बघू याला नेक्स्ट नोट मध्ये दिलेलं आहे आपल्याला, दे ऍक्ट सायमल्टेनियसली. म्हणजेच काय, या बॉडीने या बॉडीवरती फोर्स लावला ऍट द सेम टाइम, म्हणजे ऍट द सेम इन्स्टंट. असं आहे का की या बॉडीने आज याच्यावरती फोर्स लावला, ही वाट पाहिन, आज फोर्स लावला का, मी उद्या लावतो, असं होणार आहे का, नाही. ऍट द सेम टाइम दुसरी बॉडी पहिल्या बॉडीवरती फोर्स लावेल. सेकंड पॉइंट आहे, ऍक्शन अँड रिएक्शन फोर्स ऍक्ट्स ऑन डिफरंट बॉडीज इन अपोजिट डायरेक्शन अँड ऑफ द सेम मॅग्निट्यूड. आताच बघितलं आपण, हा पहिला वाला पहिल्या बॉडीने दुसऱ्या बॉडीवरती लावला, हा ऍक्शन फोर्स झाला. सिमिलरली दुसऱ्या बॉडीने पहिल्या बॉडीवरती जो लावला तो रिएक्शन फोर्स झाला. ऍक्शन आणि रिएक्शन फोर्स दोन बॉडीज वरती, हा ऍक्शन फोर्स याच्यावरती लागला, रिएक्शन फोर्स याच्यावरती लागला, अपोजिट इन डायरेक्शन होता, मॅग्निट्यूड वाईज सेम होता. ह्या चार गोष्टी लक्षात ठेवायच्या, अपोजिट इन डायरेक्शन, सेम इन मॅग्निट्यूड आणि ऍट द सेम टाइम. अपोजिट इन डायरेक्शन, ऍट द सेम टाइम, ऑफ सेम मॅग्निट्यूड. क्लिअर. त्याच्यानंतर एक्झाम्पल घेऊयात बघा, जेव्हा आपण ग्राउंड वरती चालतो रे, जेव्हा आपण ग्राउंड वरती चालतो त्या केसमध्ये काय होतं की आपण इन शॉर्ट या ग्राउंडला काय करून राहिलो, मागे लोटून राहिलो. बरोबर आहे, ग्राउंड वरती एक फोर्स अप्लाय करून राहिलो, मग ग्राउंड चूक बसेन का. अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन एव्हरी ऍक्शन हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. तुम्ही ग्राउंड वरती मागे फोर्स लावला, लेट्स से हा ऍक्शन फोर्स म्हणू आपण याला, ACTION, ऍक्शन फोर्स झाला. ग्राउंड शांत राहील का, नाही. ग्राउंड पण तुमच्यावरती एक अपोजिट डायरेक्शन मध्ये फोर्स लावेल, अपोजिट डायरेक्शन मध्ये फोर्स लावेल, तो कोणता, रिएक्शन फोर्स. आणि ऍक्शन आणि रिएक्शन फोर्स बघा, दोन वेगळ्या वेगळ्याच बॉडीज वरती, हा तुम्ही लावलेला ग्राउंड वरती लावला, ग्राउंडनी तुमच्यावरती लावलेला, हा तुमच्यावरती फोर्स लागला, इक्वल आहे, अपोजिट इन डायरेक्शन आहे, इक्वल इन मॅग्निट्यूड, अपोजिट इन डायरेक्शन.
जेवढा तुम्ही ग्राउंडवर फोर्स लावाल तितक्या तुम्ही पुढे जाल. म्हणजेच काय, विदाऊट तुम्ही ग्राउंडला मागे पुश केल्याशिवाय पुढे जाऊ शकता का? तुम्ही ग्राउंडला मागे पुश केल्याशिवाय पुढे जाऊ शकता का? सर, ग्राउंडला पुश केल्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही. न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन व्हॅलिड झाला या केसमध्ये. एव्हरी ऍक्शन हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. तुम्ही हळू पुश केलं ग्राउंडला, तुम्ही थोडेसेच पुढे जाणार आहे. तुम्ही जास्त पुश केला, लेट्स से इन रनिंग, त्यावेळेस काय होणार आहे, जास्त फोर्स लावला, तुमच्यावरती पण जास्त रिएक्शन लागली. नेक्स्ट एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल बघूया. प्रत्येकाने फुगा फुगवलेला आहे, बर्थडे पार्टीज किंवा आणखी कोणत्या कारणामुळे फुगा फुगवलेला आहे. प्रत्येकाने फुगा बघितलेला आहे, ठीक आहे. लेट्स से मी काय करतो, माझ्याकडे फुगा आहे, प्रत्येकाला अज्यूम झाला हा फुगा आहे, आता याला मी फुगवणार आहे, ठीक आहे. हा माझ्याकडे एवढा फुगा फुगलेला आहे, बरोबर आहे. आता मी काय करतो, ही याचं जे नॉट आहे ही टाय नाही केलेली आहे, इकडे या साईडला हा फुग्याचा हे टाय नाही केलेलं आहे आणि मी याला असं सोडून देणार आहे. बघा काय झालं, काय झालं, काय झालं, काय झालं, काय झालं. लेट्स से ज्या पोझिशनला मी ही नॉट सोडून दिली, याची ज्या पोझिशनला इथे टाय केलेलं होतं मी बोट, ते सोडून दिलं. ऍट द सेम टाइम काय झालं रे सर, फुगा वरती गेला. अरे फुगा वरती गेला हे मलाही माहिती आहे, फुगा वरती गेला, पण मला एक सांगा, यातली एअर बाहेर आली, बरोबर आहे. एअर बाहेर आली म्हणजेच काय, फुग्यानी त्या एअरला बाहेर पुश केलं. फुग्यातली एअर बाहेर आली म्हणजे काय, फुग्यानी त्या एअरला बाहेर पुश केलं. एअर शांत राहील का? जर एअरला खाली पुश केलं तर एअर अपोजिट डायरेक्शन मध्ये एक फोर्स लावेल फुग्यावरती ऑन द बलून. या बलून वरती ही एअर अपोजिट डायरेक्शन मध्ये फोर्स लावेल. तो फोर्स कोणता असेल? जर बलून एअर वरती ऍक्शन फोर्स लावतो, एअरला खाली फेकण्याचा प्रयत्न करतो, तर एअर बलून वरती अपोजिट फोर्स लावेल आणि त्याचमुळे एअर खाली इजेक्ट होईल आणि बलून वरती जाईल. ही गोष्ट प्रत्येकाला क्लिअर आहे, राईट. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. फर्स्ट एक्झाम्पल काय होतं, ग्राउंड वरती एक माणूस चालतोय, ऍक्शन फोर्स ऑन द ग्राउंड, रिएक्शन फोर्स ऑन द मॅन, ऍट द सेम टाइम अपोजिट इन डायरेक्शन, इक्वल इन मॅग्निट्यूड. नेक्स्ट बघा, बऱ्याच जणांनी बघितलं असेल की जेव्हा एखादा, फॉर एक्झाम्पल ही शोर आहे, शोर म्हणजे सी शोर किंवा एखादा किनारा आहे, किनारा, ठीक आहे. हा नाविक या किनाऱ्यावरती बोट आणली त्यांनी, लेट्स से बोटिंग करत आला. आता किनाऱ्यावर त्याला उतरायचं आहे. जेव्हा हा किनाऱ्यावरती उतरतो तेव्हा याला पुढे जायचं असतं रे. तुम्ही हे ऑब्झर्व केलं असेल की जेव्हा तो नाविक या बोट मधून असा इथे खाली येतो, या जमिनीवरती येतो, तेव्हा तो बोटला मागे पुश करतो. त्याचमुळे तो जो नाविक असतो, जो कोणी तो बोट चालवणार आहे, तो बोट चालवणारा पुढे येऊ शकला का? कारण त्यांनी एक फोर्स लावला बोटवरती. माझा पाय कदाचित नसेल दिसत, एक फोर्स लावला बोटवरती, बोट मागे गेली. ऍट द सेम टाइम जर त्यांनी बोटवरती मागे फोर्स लावला तर त्या बोटनी पण त्याच्यावरती काहीतरी फोर्स लावला होते, त्याच फोर्समुळे तो पुढे येऊ शकला. म्हणजे एव्हरी ऍक्शन, त्यांनी ऍक्शन काय केली, बोटला मागे ढकललं. बोटनी काय केलं, सेम मॅग्नेट्यूडचा फोर्स अपोजिट इन डायरेक्शन या दुसऱ्या बॉडीवरती लावला. म्हणूनच तो माणूस शोअर वरती उतरू शकला. आणि तुम्हाला दिसेल की ही बोट थोडीशी मागे डिस्प्लेस झालेली असेल, बोट थोडीशी मागे येईल आणि माणूस पुढे जाईल त्याच्यावरती शोअरवर. क्लिअर? चला, हे काय रे सर, रॉकेट दिसतं, इंडिया. चला, इस्रोचं रॉकेट आहे आपलं. आता रॉकेटमध्ये फंक्शनिंग काय होतं, बेसिकली न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन आपल्याला सांगू शकतो इझिली त्याला, की बघा इथे रॉकेटमध्ये काहीतरी फ्युअल कंबशन होणार आहे. आतमध्ये मी फ्युअल टाकलेलं आहे, काहीतरी फ्युअलचं कंबशन होणार आहे, फ्युअल जळणार आहे. जळल्यानंतर काय होईल, जळल्यानंतर म्हणजे कंबशन झाल्यानंतर काय होईल, काहीतरी गॅसेस फॉर्म होतील आणि ते गॅसेस हा काय करणार आहे, प्रोपेल करणार आहे, इजेक्ट करणार आहे. प्रोपेल म्हणजेच काय, इजेक्ट म्हणजेच काय, तर बाहेर फेकणार आहे. प्रोपेल, PROPEL. सो जर हे गॅसेस यांनी खाली प्रोपेल केले म्हणजेच काय, गॅसेस वरती खाली फोर्स लागला, बरोबर आहे. गॅसेस चूप बसणार आहेत का, हे रॉकेट तू माझ्यावरती खाली फोर्स लावणार आहे, गॅसेस चूप बसणार आहेत का? गॅसेस या केसमध्ये काय करतील, रॉकेट वरती एक अपोजिट डायरेक्शनचा फोर्स लावतील, इक्वल इन मॅग्नेट्यूड ऍट द सेम टाइम. असं आहे का, गॅस आज बाहेर फेकले, रॉकेट परवा वगैरे 2-4 दिवसांनी वरती गेलं, असं काही होते का? ऍट द सेम इन्स्टंट होते. कंबशन केल्यानंतर गॅसेस बाहेर फेकतील, प्रोपेल होईल, ते गॅसेस प्रोपेल होतील आणि रॉकेट वरती जाईल. सो काय होईल की हे रॉकेट या गॅसेस वरती खालती फोर्स लावत आहे, बाहेर फेकण्याचं काम करता येते त्यांना, आणि ऍट द सेम टाइम हे गॅसेस रॉकेट वरती फोर्स लावत आहे. सो ऍक्शन फोर्स, रिएक्शन फोर्स ऍक्ट ऑन 2 डिफरंट बॉडीज ऍट द सेम टाइम, इक्वल इन मॅग्निट्यूड. क्लिअर आहे ही गोष्ट? नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. नेक्स्ट आहे तुमचं एक मोस्ट कॉमन एक्झाम्पल येतं याच्यात. नेक्स्ट पेज, गन बुलेट सिस्टीम. गन बुलेट सिस्टीम वरती आपल्याला क्वेश्चन्स पण येतात बरेच. सो गन बुलेट सिस्टीम असतं काय, तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल, नेहमी जेव्हा बंदूक चालवतो, ठीक आहे, तो बंदूक चालवणारा पोलीस वगैरे कोणी असतील किंवा लेट्स से की ठीक आहे तुम्ही बघितलंय मूवीज मध्ये वगैरे, तर नेहमी ते गन चालवताना काय करतात, जेव्हा गन चालवतात तेव्हा या एका शोल्डरवरती, लेट्स से राईटी असेल तर या शोल्डरवरती किंवा लेफ्टी असेल तर या शोल्डरवरती ते रेस्ट करतात बंदुकीला. कारण का, की जेव्हा बंदूक चालते तेव्हा एक मागे रिकॉइल बसतो, त्याला बंदूक चालते,
सो हा एक रिकॉइल बसला. हा रिकॉइल का बरं बसला सर? हा रिकॉइल का बरं बसला? बघा या केसमध्ये बुलेटवरती जेव्हा आतमध्ये कंबशन होते, एक रिॲक्शन होते कोणती तरी, गन पावडरला इग्नाइट करण्यात येते, इग्निशन केल्यामुळे ही बंदुकीची गोळी बाहेर येते. सो ही जर गन या बंदुकीच्या गोळीला बाहेर फोर्स लावते, बंदुकीच्या गोळीला बाहेर फेकते, सो या केसमध्ये न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन काय म्हणतो, या गन वरती पण एक अपोजिट डायरेक्शन मध्ये फोर्स लागेल विच इज इक्वल इन मॅग्निट्यूड. म्हणजे मी असं म्हणू शकतो का, फोर्स ऑन बुलेट BULLET ड्यू टू गन इज इक्वल्स टू मायनस. सर मायनस का बरं घेतलं? कारण गन बुलेट वरती या डायरेक्शन मध्ये फोर्स लावत आहे, पण बुलेट गन वरती अपोजिट डायरेक्शन मध्ये फोर्स लावत आहे. बघा बुलेट या डायरेक्शन मध्ये गेली, पण फोर्स गनवर कुठे लागला? अपोजिट डायरेक्शन मध्ये. सो मायनस ऑफ फोर्स ऑन गन बिकॉज ऑफ बुलेट. हे कशाचं ऍप्लिकेशन आहे? आपलं न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. फोर्स ऑन बुलेट ड्यू टू गन, दिस फोर्स इज इक्वल इन मॅग्निट्यूड टू फोर्स ऑन गन ड्यू टू बुलेट. गन वरती पण एक मागे फोर्स लागेल, बुलेट तर समोर गेली, पण गन वरती अपोजिट डायरेक्शन मध्ये फोर्स लावला, तो रिकॉइल बसला. सॉरी. सो हे एक्झाम्पल आहे आपलं कशाचं? न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. एव्हरी ऍक्शन हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. नेक्स्ट बघूयात याच्यावरती ऍप्लिकेशन्स. नेक्स्ट आहे आपला एक छोटासा आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम शॉर्ट मध्ये सांगतो काय म्हणतो, आणि नंतर आपण त्याचा डेरिव्हेशन बघू. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम म्हणतो की जर दोन बॉडीज आहेत किंवा लेट्स से n नंबर ऑफ बॉडीज आहेत, याच्यावरती एक्सटर्नल फोर्स, सर फोर्स कशासाठी पाहिजे? इनर्शिया चेंज करायसाठी पाहिजे. आपण पहिल्या लॉ मध्ये शिकलो, जर एक्सटर्नल फोर्स लागतच नसेल तर मी काय म्हणतो, यांचं मोमेंटम कन्झर्व्ड राहते. मोमेंटम म्हणजे काय सर? सर मोमेंटम इज प्रोडक्ट ऑफ मास इंटू वेलोसिटी, राईट? सेकंड व्हिडिओ मध्ये बघितलं होतं, प्रोडक्ट ऑफ मास इंटू वेलोसिटी. तर मी काय म्हणतो, जर एखादी सिस्टीम आहे त्याच्यावरती नेट एक्सटर्नल फोर्स जर 0 असेल तर त्याचं मोमेंटम राहते कन्झर्व्ड. कसं? तर बघूया. लेट्स से माझ्याकडे दोन ऑब्जेक्ट्स आहेत. फर्स्ट, ठीक आहे, याचं मास कन्सिडर करू आपण ब्लू, ठीक आहे, m1 आणि हा m2. फाइन, विजिबल, ठीक. याची वेलोसिटी लेट्स से u2 आणि इनिशियल वेलोसिटी याची u1. m1 याची इनिशियल वेलोसिटी काय रे? u1. m2 याची इनिशियल वेलोसिटी काय आहे? u2. मला सांगा, मी याचा इनिशियल मोमेंटम काढू शकतो का? हो सर. इनिशियल मोमेंटम ऑफ सिस्टीम. चला, मी या दोघा ऑब्जेक्ट्सला एक सिस्टीम म्हणून जर ट्रीट केलं, म्हणजे दोन ऑब्जेक्ट्स म्हणजे काय? माझी एक सिस्टीम. दोन ऑब्जेक्ट्स म्हणजे काय? माझी सिस्टीम. मग इनिशियल मोमेंटम ऑफ द सिस्टीम म्हणजे पी सिस्टीम लिहू शकतो मी. मोमेंटम ऑफ सिस्टीम इज इक्वल्स टू, चला काय लिहू, m1 u1 प्लस m2 u2. प्रत्येकाला क्लिअर आहे ही गोष्ट? आता थोड्या वेळाने काय झालं, थोड्या वेळाने सर या दोन ऑब्जेक्टचं झालं कोलिजन. या मागच्याची वेलोसिटी जास्त असेल, हा गेला जाऊन धडकला, त्याला कोलिजन झालं, एकामेकांवरती फोर्सेस लागले. न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन काय म्हणेल मला, की जेवढा फोर्स यांनी याच्यावरती लावला, सेम मॅग्निट्यूडचा फोर्स इन अपोजिट डायरेक्शन, फर्स्ट बॉडी दुसऱ्या बॉडीवरती जितका लावेल, सेम मॅग्निट्यूड अपोजिट इन डायरेक्शन सेकंड बॉडी फर्स्ट वरती लावेल. हो सर, हे क्लिअर आहे. म्हणजेच मी लिहू शकतो का रे? बघा मी काय लिहू शकतो, फोर्स ऑन सेकंड बॉडी बिकॉज ऑफ फर्स्ट इज इक्वल्स टू मायनस ऑफ फोर्स ऑन फर्स्ट बॉडी बिकॉज ऑफ सेकंड बॉडी. बरोबर आहे. न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन हेच सांगितलं होतं, फोर्स ऑन सेकंड बॉडी बिकॉज ऑफ फर्स्ट, म्हणजेच हा वाला फोर्स ऑन सेकंड बॉडी बिकॉज ऑफ फर्स्ट इज इक्वल्स टू फोर्स ऑन फर्स्ट बॉडी बिकॉज ऑफ मायनस. ही माझी सेकंड बॉडी होती, ही माझी फर्स्ट बॉडी होती. हे फोर्सेस इक्वल इन मॅग्निट्यूड असतात. सर निगेटिव्ह साइन का बरं? निगेटिव्ह साइन बेटा इंडिकेट करते की ते अपोजिट इन डायरेक्शन आहे. क्लिअर आहे? निगेटिव्ह साइन इंडिकेट काय करते? ते अपोजिट इन डायरेक्शन आहे. सो या केसमध्ये माझं असं येईल, हे काय झालं, माझं न्यूटन्स थर्ड लॉ वरून मी हे केलं. फायनल मोमेंटम काय राहील रे याचा? लेट्स से फायनल मोमेंटम ऑफ सिस्टीम पी सिस्टीम फायनल. सर याची व्हेलॉसिटी फायनली होती माझी v1, हा फर्स्ट ऑब्जेक्ट आहे ना v1, आणि याची व्हेलॉसिटी होती माझी v2. फायनली याची व्हेलॉसिटी किती होती? v1 लिहू गेला आपण, ठीक आहे. याची व्हेलॉसिटी होती सर माझी v1,
त्याची व्हेलॉसिटी होती v2, याचा मास m1 लिहून ठेवू m2. म्हणजेच या सिस्टीमचं, याला जर फायनली मी सिस्टीम कन्सिडर केलं तर या सिस्टीमचं फायनल मोमेंटम मी काय लिहू शकतो रे सर? सिस्टीमचं तुम्ही फायनल मोमेंटम लिहू शकता p फायनल ऑफ सिस्टीम. हे काय? मोमेंटम फायनल ऑफ अ सिस्टीम. मोमेंटम फायनल ऑफ अ सिस्टीम इज m1 v1 प्लस m2 v2. पहिल्या बॉडीचं मोमेंटम m1 v1, दुसऱ्या बॉडीचं मोमेंटम m2 v2. ही गोष्ट क्लिअर आहे? m1 v1 प्लस m2 v2. माझा कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम प्रिन्सिपल काय म्हणतो? हे तुमचं सिस्टीमचं इनिशियल मोमेंटम इक्वल्स टू तुमच्या सिस्टीमचं फायनल मोमेंटम असं असतं. हे डिराईव्ह करायचं आपल्याला केव्हा? जेव्हा नो एक्सटर्नल फोर्स इज ऍक्टिंग. वेन एक्सटर्नल फोर्स, या सिस्टीम वरती मी तुम्हाला एक्स्ट्रा कोणता एक्सटर्नल फोर्स ऍक्ट करताना दाखवलाय का रे? की सर हा इकडून या साईडने कोणता तरी फोर्स लागून झाला, असा कोणता एक्सटर्नल फोर्स ऍक्ट करताना दाखवलाय का? नाही. म्हणजेच काय? नेट एक्सटर्नल फोर्स 0 असताना मोमेंटम कन्झर्व्ड होते. याचा अर्थ काय? इनिशियल मोमेंटम ऑफ द सिस्टीम इक्वल्स टू फायनल मोमेंटम ऑफ द सिस्टीम. कसं बघा, न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, जेव्हा कोलिजन होईल, ड्युरिंग कोलिजन आता बऱ्याच जणांचा हा डाऊट असू शकतो की सर हे तर इथे तर फोर्सेस लागून झाले, पण बेटा जर ही सिस्टीम कन्सिडर केली, मी ही अख्खी जर सिस्टीम कन्सिडर केली तर ते दोन एकामेकांवरती फोर्स लागून राहिले, ते कॅन्सल करून टाकतील एकामेकाला. कारण इंटरनल फोर्सेस आहेत ते. एक्सटर्नली कोणता लागून राहिला का त्याच्यावरती फोर्स? तर सर एक्सटर्नली कोणताच फोर्स नाही लागून राहिला. हे जे दोन लागून राहिले हे इंटरनली फोर्स लागून राहिले. चला, फोर्स ऑन टू बिकॉज ऑफ 1, याला काय लिहू शकतो मी? फोर्स ऑन टू. फोर्स काय असतो? न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, चेंज इन मोमेंटम पर युनिट टाइम. म्हणजेच काय? चेंज इन मोमेंटम ऑफ सेकंड ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल्स टू मायनस ऑफ चेंज इन मोमेंटम ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू टाइम. बरोबर आहे? चेंज इन मोमेंटम पर युनिट टाइम, चेंज इन मोमेंटम पर युनिट टाइम. इकडे टाइम कटला. म्हणजेच काय? चेंज इन मोमेंटम ऑफ सेकंड ऑब्जेक्ट इक्वल्स टू मायनस ऑफ चेंज इन मोमेंटम ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट. याला जर मी पुढे सॉल्व्ह केलं, म्हणजेच काय रे बाळांनो बघा, चेंज इन मोमेंटम ऑफ सेकंड इज इक्वल्स टू, तिकडचं लिहितोय मी, मायनस ऑफ चेंज इन मोमेंटम ऑफ फर्स्ट. ठीक आहे. सो या केसमध्ये सेकंड बॉडीचं चेंज इन मोमेंटम किती? चेंज म्हणजे काय असतो? चेंज इन मोमेंटम काहीतरी फायनल मायनस इनिशियल, हाच चेंज असतो. सेकंड बॉडी जर कन्सिडर केली तर फायनल मोमेंटम काय होतं माझं? m2 v2. बघा, सेकंड बॉडीचं फायनल मोमेंटम काय होतं? m2 v2. इनिशियल मोमेंटम काय होतं? सर इनिशियली सेकंड बॉडीची व्हेलॉसिटी होती u2 मायनस m2 u2 इज इक्वल्स टू, एक मिनिट कुठे गेला इरेजर, लेट्स से इक्वल्स टू काय लिहेल मी? हा मायनस जसा तसा इन ब्रॅकेट फायनल मोमेंटम ऑफ फर्स्ट बॉडी m1 v1 मायनस इनिशियल मोमेंटम m1 v1 मायनस m1 u1. याला जर मी रिअरेंज केलं तर मी याला लिहू शकतो का असं? m2 v2 मायनस m2 u2 इज इक्वल्स टू, मायनस ने मल्टिप्लाय केलं तर काय येईल इकडे? मायनस m1 v1 प्लस मायनस प्लस m1 u1. हा प्लस m1 u1 आहे. ठीक आहे. हा इकडे मायनस ऑफ m2 u2 आहे. हा जर त्या साईडने गेला आणि हा मायनस वाला आहे, हा इकडे आला तर प्लस होऊन जाईल. म्हणजेच इकडे काय? m2 v2, हा इकडे मायनस आहे, इकडे गेला तर प्लस येईल, प्लस m1 v1 इज इक्वल्स टू काय येईल माझं? m1 u1 प्लस हा मायनस आहे इकडनं, तर तिकडे गेल्यानंतर काय होईल? प्लस. सो m1 u1 जसाचा तसा प्लस, निगेटिव्ह आहे म्हणून तिकडे गेल्यानंतर प्लस. सो दिस वुड बी m2 u2. ही गोष्ट क्लिअर आहे प्रत्येकाला? सो m1 v1 प्लस m2 v2, याला मी रीड करताना कसं? m1 v1 प्लस m2 v2 इक्वल्स टू m1 u1 प्लस m2 u2. सर हे कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. बघा, इनिशियल मोमेंटम ऑफ सिस्टीम इनिशियल काय होतं? m1 u1 प्लस m2 u2. फायनल मोमेंटम ऑफ सिस्टीम काय होतं? m1 v1 प्लस m2 v2. बरोबर आहे? m1 v1 प्लस m2 v2. मग या केसमध्ये बघा माझं काय आलंय? m1 v1 प्लस m2 v2 इज इक्वल्स टू m1 u1 प्लस m2 u2. मी इथनं क्लिअर सांगू शकतो का? हे माझं काय? फायनल मोमेंटम ऑफ अ सिस्टीम इज इक्वल्स टू इनिशियल मोमेंटम. हे पी आय काय आहे? इनिशियल मोमेंटम ऑफ सिस्टीम. हाच काय आहे माझा?
लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. काय माझा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. तर लॉ काय सांगतो, व्हेनेवर एफ एक्सटर्नल इज 0. म्हणजेच काय लॉ काय सांगतो बघा आपल्याला, व्हेन एफ एक्सटर्नल तुमचा एक्सटर्नल ऍक्टिंग फोर्स जेव्हा ज्या केसमध्ये 0 असतो त्या केसमध्ये तुमचं इनिशियल सिस्टीमचं मोमेंटम जितकं असणार आहे तेवढंच मोमेंटम फायनल राहणार आहे. म्हणजेच काय पी इनिशियल ऑफ अ सिस्टीम, पी इनिशियल ऑफ अ सिस्टीम इज इक्वल्स टू पी फायनल ऑफ अ सिस्टीम. म्हणजेच सर जर दोन ऑब्जेक्ट असतील, लेट्स से हे असे वाले जर ऑब्जेक्ट मगासारखे कंपेअर केले मी, याचं सर u1 इनिशियल वेलोसिटी मास m1, याची सर इनिशियल वेलोसिटी u2 मास m2, फायनल वेलोसिटी सर थोड्या वेळाने याची झाली v2, याची झाली v1 मास m1 मास m2. सो इनिशियल मोमेंटम ऑफ द सिस्टीम म्हणजेच काय m1 u1 प्लस m2 u2 इज इक्वल्स टू फायनल मोमेंटम ऑफ द सिस्टीम काय m1 v1 प्लस m2 v2. हा काय रे तुमचा, हा कोणता प्रिन्सिपल आहे, प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. जेव्हा एफ एक्सटर्नल 0 असतो तेव्हा इनिशियल सिस्टीमचं मोमेंटम जितकं असते, सिस्टीमचं मोमेंटम इनिशियली जितकं असते तितकंच मोमेंटम सिस्टीमचं केव्हा असते रे, फायनली असते. सो दिस वॉज अवर कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटमचा प्रिन्सिपल. चला कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटमचा प्रिन्सिपल तर सर बघितला, आता बघू त्याचं ऍप्लिकेशन. त्याचं काय बघायचं आपल्याला, ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशन मध्ये काय सर ही काहीतरी गन आणि बुलेट. आताच बघितलं आपण न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन काय म्हणतो की फोर्स जितका गन बुलेट वरती लावणार आहे सेम मॅग्निट्यूडचा फोर्स अपोजिट इन डायरेक्शन ही बुलेट या गन वरती लावणार आहे. ही गोष्ट क्लिअर आहे प्रत्येकाला. लेट्स से आता मी काही कन्सिडरेशन करतो की इनिशियली मला सांगा सगळ्यात पहिले जेव्हा माझ्या हाती गन आहे, गन रेस्ट वरती आहे, ठीक आहे, गन रेस्ट वरती आहे आणि बुलेट कुठे आहे, गनच्या आतमध्ये. सो बुलेट सुद्धा रेस्ट वरती आहे. म्हणजेच इनिशियल वेलोसिटी ऑफ गन आणि इनिशियल वेलोसिटी ऑफ बुलेट ह्या दोन्ही 0 आहेत. असं कसं काय म्हणू शकतो सर, इनिशियली बुलेट आणि गन जेव्हा फायर करायची राहिलेली आहे, मी फायर केली का सध्या नाही. सो गन पण रेस्ट वरती आहे, रेस्ट वरती माझ्या हाती आहे, बुलेट पण रेस्ट वरती आहे, माझ्या हातीच ना बुलेट आणि गन सध्या. सो मी लिहू शकतो का यू ऑफ गन म्हणजेच काय इनिशियल वेलोसिटी ऑफ गन, इनिशियल वेलोसिटी ऑफ गन इज 0. सिमिलरली सर तुम्ही हे पण लिहू शकता यू ऑफ बुलेट म्हणजेच काय इनिशियल वेलोसिटी ऑफ बुलेट इज इक्वल्स टू 0. इनिशियली सर रेस्ट वरती होत्या. आता ही सिस्टीम जर कन्सिडर केली मी गन आणि बुलेट, याच्यावरती कोणी एक्सटर्नल फोर्स लावून राहिला का रे, म्हणजेच मी कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम हा प्रिन्सिपल लावू शकतो का. हो सर कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम प्रिन्सिपल लावू शकता. बरं थोड्या वेळाने काय होईल माहिती आहे का, ही गन जेव्हा बुलेट फायर करेल तेव्हा या बुलेटला काहीतरी व्हेलॉसिटी आलेली असेल. सो लेट्स से ही आहे तुमची व्हेलॉसिटी ऑफ बुलेट, ठीक आहे. व्हीबी म्हणजेच काय फायनल व्हेलॉसिटी ऑफ बुलेट, ही काय तुमची फायनल व्हेलॉसिटी ऑफ बुलेट आणि व्हीजी काय आहे तुमची फायनल व्हेलॉसिटी ऑफ गन, फायनल व्हेलॉसिटी ऑफ गन. मला न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन काय म्हणतो हे बघा, बुलेट तर या डायरेक्शन मध्ये झाले, ही तुमची काय व्हेलॉसिटी ऑफ बुलेट, व्हेलॉसिटी ऑफ बुलेट आणि गन अपोजिट डायरेक्शन मध्ये रिकॉइल होईल. बुलेट समोर गेली तर गन मागच्या डायरेक्शन मध्ये येईल, बुलेट समोर गेली तर गन मागच्या डायरेक्शन मध्ये येईल. सो व्हेलॉसिटी ऑफ गन कुठे राहील, ही इकडे व्हेलॉसिटी ऑफ गन राहील. बरोबर आहे, प्रत्येकाला क्लिअर आहे ही गोष्ट. न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन काय म्हणतो मला, न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन सर म्हणतो आम्हाला की बघा न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन आम्हाला म्हणतो की जितका फोर्स गन बुलेट वरती लावेल, फोर्स बिकॉज ऑफ गन ऑन द बुलेट इज इक्वल्स टू मायनस ऑफ फोर्स ऑन द बुलेट ड्यू टू गन. हे कुठे पाहिलं होतं, हे कुठे पाहिलं होतं, हे कुठे पाहिलं होतं बघा, आताच बघितलं होतं आपण. फोर्स ऑन बुलेट बिकॉज ऑफ गन इज इक्वल्स टू मायनस ऑफ फोर्स ऑन गन बिकॉज ऑफ बुलेट. म्हणजेच गन जितका फोर्स बुलेट वरती लावणार आहे अपोजिट डायरेक्शन मध्ये बुलेट गन वरती लावणार आहे. हेच मी लिहिलेलं आहे सरळ सरळ इथे. हा सर हेच लिहिलेलं आहे. म्हणजेच काय याच्यावरनं मी काय लिहू शकतो, चेंज इन मोमेंटम ऑफ गन, चेंज इन फोर्स काय असतो, चेंज इन मोमेंटम पर युनिट टाइम इज इक्वल्स टू मायनस ऑफ चेंज इन मोमेंटम ऑफ बुलेट पर युनिट टाइम. बरं सर टाइम कटला. चेंज इन मोमेंटम ऑफ गन
फायनल मोमेंटम चेंज म्हणजे काय, फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम म्हणजेच काय, फायनल मोमेंटम ऑफ गन m2 v2. सर इनिशियल मोमेंटम ऑफ गन, इनिशियल मोमेंटम आठवा, इनिशियल मोमेंटम ऑफ गन किती होतं सर, गन तर इनिशियली रेस्ट वरती होती, गन इनिशियली रेस्ट वरती होती, तर मग इनिशियल मोमेंटम ऑफ गन किती असणार आहे, p मोमेंटम ऑफ गन, मोमेंटम ऑफ गन इनिशियल इज इक्वल्स टू 0. सर इनिशियल वेलोसिटी 0 होती. सर इनिशियल मोमेंटम ऑफ बुलेट ते पण 0 होतं कारण बुलेट रेस्ट वरती होती. म्हणजेच मी इथनं काय लिहू शकतो, फायनल मोमेंटम चेंज काय असतो, फायनल मायनस इनिशियल, यम इथे 2 न लिहिता आपण गन लिहू. ठीक आहे, मास ऑफ गन इंटू फायनल वेलोसिटी ऑफ गन मायनस मास ऑफ गन इंटू इनिशियल वेलोसिटी ऑफ गन. इनिशियल वेलोसिटी ऑफ गन 0 होती, या टर्मला 0 पुट केलं मी. उरलं काय माझा मायनस जसाच्या तसा, हा मायनस जसाच्या तसा. चेंज इन मोमेंटम ऑफ बुलेट. सर फायनल मोमेंटम ऑफ बुलेट म्हणजेच काय, मास ऑफ बुलेट इंटू फायनल वेलोसिटी ऑफ बुलेट मायनस मास ऑफ बुलेट इंटू इनिशियल वेलोसिटी ऑफ बुलेट. सर इनिशियली बुलेट रेस्ट वरती होती म्हणजेच काय, इनिशियल वेलोसिटी ऑफ बुलेट 0 होती. म्हणजेच माझ्याकडे इक्वेशन काय आलं, मास ऑफ गन इंटू वेलोसिटी ऑफ गन इज इक्वल्स टू मायनस ऑफ मास ऑफ बुलेट इंटू वेलोसिटी ऑफ बुलेट. या इक्वेशननी मी गन बुलेट सिस्टीमचे जे पण इक्वेशन्स असतील, जे पण क्वेश्चन्स असतील ते मी सोडवू शकतो. सर हे तुम्ही असं का बरं केलं, डायरेक्ट कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम प्रिन्सिपल लावू शकता का, डायरेक्ट तेच केलंय ना मित्रा मी. या केसमध्ये फोर्स, या केसमध्ये काय केलंय, न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन वरून मी सरळ सरळ तिथे गेलोय. अदरवाइज तुमचा कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम पण प्रिन्सिपल काय म्हणतो, कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम प्रिन्सिपल सरळ सरळ काय म्हणतो, एक्सटर्नल फोर्स 0 आहे, इनिशियल मोमेंटम ऑफ द सिस्टम इक्वल्स टू फायनल मोमेंटम ऑफ सिस्टम. चला मला सांगा इनिशियल मोमेंटम ऑफ सिस्टम किती होतं सर, पी इनिशियल ऑफ अ सिस्टम, पी इनिशियल ऑफ अ सिस्टम होतं 0. दोघही जण रेस्ट वरती होते. दिस प्लस दिस 0 प्लस 0 काय येणार आहे, 0च येणार आहे. सो इनिशियल मोमेंटम ऑफ सिस्टम किती होतं, 0 होतं. सर फायनल मोमेंटम ऑफ सिस्टम, फायनल मोमेंटम ऑफ सिस्टम होतं सर मास ऑफ गन इंटू वेलोसिटी ऑफ गन प्लस मास ऑफ बुलेट इंटू वेलोसिटी ऑफ बुलेट. हे होतं प्रिन्सिपल काय म्हणतो, दिस बोथ शुड बी इक्वल, इनिशियल मोमेंटम इक्वल्स टू फायनल मोमेंटम. जर मी इनिशियल मोमेंटम आणि फायनल मोमेंटम इक्वेट करण्याचा प्रयत्न केला, क्वेश्चन नंतर बघू, इनिशियल मोमेंटम आणि फायनल मोमेंटम इक्वेट करण्याचा प्रयत्न केला, पी इनिशियल काय होतं 0, फायनल मोमेंटम काय मास ऑफ गन इंटू वेलोसिटी ऑफ गन प्लस मास ऑफ बुलेट इंटू फायनल वेलोसिटी ऑफ बुलेट व्हीबी. हे या साईडला येईल 0च्या साईडला. सो माझं काय येईल, मास ऑफ बुलेट इंटू वेलोसिटी ऑफ बुलेट मायनस ऑफ इकडनं आल्यानंतर मायनस मास ऑफ बुलेट इंटू मास ऑफ सॉरी मास ऑफ गन येईल इकडे, मास ऑफ गन इंटू वेलोसिटी ऑफ गन. सेमच आलं हे, मास ऑफ बुलेट इंटू वेलोसिटी ऑफ बुलेट इज इक्वल्स टू मायनस ऑफ मास ऑफ गन इंटू वेलोसिटी ऑफ गन. बघा मास ऑफ गन इंटू वेलोसिटी ऑफ गन इक्वल्स टू मायनस ऑफ मास ऑफ बुलेट इंटू वेलोसिटी ऑफ बुलेट. सो आयदर तुम्ही न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन नी जा किंवा कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम नी जा, एकच गोष्ट आहे, ऍप्लिकेशन ऑफ न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. आपण हे केलं होतं या केसमध्ये, काय गन बुलेट सिस्टीमचा क्वेश्चन केला होता. एक क्वेश्चन करूया आणि आपण व्हिडिओला स्टॉप करूया, 1-2 क्वेश्चन करू. बघा माझा काय म्हणतो क्वेश्चन, हा क्वेश्चन बघा, या टॉपिक मध्ये थांबूया, नंतर क्वेश्चन झाल्यानंतर. फर्स्ट क्वेश्चन माझा बघा काय, 2 balls of masses विजिबल आहे क्वेश्चन, ठीक. 2 balls of masses have 50 gram masses, 50 gram and 100 gram and are moving along the same line in direction with velocity 3 meter per second आणि 1.5 meter per second. इथून मला काय कळलं की 2 ऑब्जेक्ट्स आहे, लेट्स से एकाचा मास आहे 50 ग्राम आणि सर दुसऱ्याचा मास आहे 50 ग्राम आणि दुसऱ्याचा मास आहे 100 ग्राम. ठीक आहे, 100 ग्राम. तर 50 ग्रामची वेलोसिटी किती आहे, 3 मीटर पर सेकंद दिलेली आहे रिस्पेक्टिव्हली. म्हणजे काय, पहिल्याची ही दुसऱ्याची ही 3 मीटर पर सेकंद. तर दुसऱ्याची वेलोसिटी 1.5 मीटर पर सेकंड दिली आहे, 1.5 मीटर पर सेकंड, राईट. They collide with each other and after the collision first ball moves with a velocity of 2.5 मीटर पर सेकंड. चला याला कोलिजन करणार आहे ते, ठीक आहे. सिलेक्ट करू, यांना बाजूला करून घेऊ आपण. आता पूर्णच होतं काय, सिलेक्ट, जस्ट अ सेकंड. ठीक आहे, ही इनिशियल सिच्युएशन होती आपली. थोड्या वेळाने काय होणार आहे, यांचं कोलिजन होणार आहे. फर्स्ट बॉल जाऊन दुसऱ्या बॉलला धडकणार आहे. हा सर, एक बॉल पहिल्या बॉलवर जितका फोर्स लावेल सेम डायरेक्शन मध्ये अपोजिट बॉल सेकंड बॉल फर्स्ट बॉलवर लावेल, न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन.
सर एवढं तर कळलं आम्हाला. आफ्टर कोलिजनच्या कंडिशन मध्ये काय दिलेलं आहे तुमचा 50 ग्राम वाला जो आहे 50 ग्राम each other, the first ball moves with, याची velocity किती आहे 2.5 मीटर पर सेकंड आणि कॅल्क्युलेट द वेलोसिटी ऑफ सेकंड बॉल अदर बॉल आफ्टर कोलिजन. म्हणजेच काय 100 ग्राम वाल्याची वेलोसिटी आपल्याला फाइंड आउट करायची, ती वेलोसिटी काढायची. सर सरळ सरळ कन्झर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जी कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम प्रिन्सिपल वापरू शकतो आपण का. सर नेट एक्सटर्नल फोर्स या सिस्टीम वरती 0 आहे, म्हणजेच काय इनिशियल मोमेंटम ऑफ द सिस्टीम इक्वल्स टू फायनल मोमेंटम ऑफ द सिस्टीम. चला इनिशियल मोमेंटम सांगा, म्हणजेच काय अकॉर्डिंग टू कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम माझं काय येईल इनिशियल मोमेंटम किती मास इंटू त्याची इनिशियल वेलोसिटी. सो इनिशियल मोमेंटम ऑफ सिस्टीम, लेट्स से इनिशियल मोमेंटम ऑफ सिस्टीम घेऊया आपण, इज इक्वल्स टू फाइनल मोमेंटम ऑफ सिस्टीम. इनिशियल मोमेंटम ऑफ सिस्टीम इक्वल्स टू फाइनल मोमेंटम ऑफ सिस्टीम. इनिशियल मोमेंटम किती मास इंटू वेलोसिटी प्लस दिस मास इंटू दिस वेलोसिटी, म्हणजेच काय 3. हे किती आहे रे 50 ग्राम आहे. 50 ग्राम आहे, याचं कन्वर्जन करावं लागेल आपल्याला किलोग्राम मध्ये. म्हणजेच मी काय करेल याला 50 इंटू 10 टू दी पॉवर -3 ने मल्टिप्लाय करेल. हो सर 10 टू दी पॉवर -3 ने तुम्ही मल्टिप्लाय कराल, हे काय झालं केजी मध्ये. सिमिलरली 100 ग्रामला मी केजी मध्ये कन्वर्ट करेल, सो त्याला 10 पॉवर -3 ने मल्टिप्लाय करेल. हो सर 10 पॉवर -3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय केलं मला 0.05. ठीक आहे 3 इंटू 0.05 फर्स्ट इनिशियल मोमेंटम ऑफ फर्स्ट. सेकंडचं काय 1.5 इंटू 0.1. 100 ग्राम म्हणजे 0.1 केजी असतं, 100 ग्राम म्हणजे 0.1 केजी असतं. सो मी ते लिहिलं 100 ग्राम म्हणजे 0.1 केजी, 1.5 दिस स्पीड इंटू दिस 0.1. सिमिलरली फायनल मोमेंटम किती सिस्टीमचं दिस 50 म्हणजे 0.05 इंटू त्याची वेलोसिटी किती दिलेली रे सर 2.5 मीटर पर सेकंड प्लस 0.1 त्याचा मास इंटू वेलोसिटी किती दिलेली आहे सर. वेलोसिटी हीच तर काढायची आपल्याला, V2 किती आहे. ठीक आहे या इक्वेशन मध्ये V2 गायब आहे फक्त, बाकी हे सॉल्व्ह करून आपल्याला येऊन जाईल. किती हे 5 3 15 0.15 प्रॉपरली लिहू आपण 0.15 प्लस हे किती 0.15 इज इक्वल्स टू 25 5 125 आणि किती 125 हे 0.125 25 5 125 किती 0 आहे डेसिमल प्लेसेस 1 2 आणि 3. तो 3 डेसिमल प्लेसेस नंतर तुम्हाला पॉइंट द्यायचा आहे प्लस 0.1 V2. हे सॉल्व्ह केल्यानंतर मित्रांनो आपल्याला भेटते इथे काय भेटेल 0.30 इज इक्वल्स टू 0.125 प्लस 0.1 V2. नेक्स्ट पेज वरती का जाऊ आपण, हे काय होतं आपल्याला 0.30. मला सांगा एक मिनिट, हा 0.125 इकडे आल्यानंतर मायनस होणार आहे, 0.125 इकडे आल्यानंतर मायनस होणार आहे 5 आहे तो. सो मायनस 0.125 इज इक्वल्स टू काय रे तुमचं 0.1 V2 बरोबर आहे. सर 300 मधनं 125 गेले, इन शॉर्ट मी असंच लिहू शकतो ना, 300 मधनं 125 गेले, किती राहिले 10तून 5 गेले 5 सर 30 मधून 13 गेले 17 175 म्हणजेच काय 0.175 इज इक्वल्स टू काय माझं 0.1 V2. एक एक डेसिमल यानी जर याला डिवाइड केलं देअरफॉर V2 इज इक्वल्स टू किती 175 डिवाइडेड बाय 0.1 म्हणजेच काय तुमचं 1.75 मीटर पर सेकंड. ही काय झाली तुमची V2. म्हणजेच मी काय सांगू शकतो या केसमध्ये सेकंड जो ऑब्जेक्ट होता, सेकंड ऑब्जेक्ट जो होता कुठे गेला सेकंड ऑब्जेक्ट या केसमध्ये या सेकंड ऑब्जेक्टची वेलोसिटी किती आली माझी. सो फायनल वेलोसिटी सर आली याची 1.75 मीटर पर सेकंड राईट 1.75 मीटर पर सेकंड. सो कळलं आता ऍप्लिकेशन ऑफ न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन किंवा कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम प्रिन्सिपल कसा यूज करायचा. जेव्हा एक्सटर्नल फोर्स 0 तेव्हा इनिशियल मोमेंटम ऑफ द सिस्टम इक्वल्स टू फायनल मोमेंटम ऑफ सिस्टम. लास्ट क्वेश्चन बघा काय म्हणतो आपल्याला की अ बुलेट हॅव्हिंग स्पीड 1.5 मीटर पर सेकंड अँड मास 10 ग्राम. चला बुलेट दिली आहे, चला बुलेट काढली, याचं स्पीड किती आहे, याची स्पीड दिलेली आहे सर 1.5 मीटर पर सेकंड. लेट्स से दिस, याचा मास दिले आहे 10 ग्राम. 10 ग्राम म्हणजेच मी काय लिहू शकतो 0.001 ग्राम
नाही 0.1 ग्राम, ठीक आहे थांबा, 0.01 ग्राम. सर कसं 0.01 kg, सॉरी 0.01 kg. याला 10⁻³ ने मल्टिप्लाय केलं 0.01 kg आलं. इट पेनिट्रेट्स अ वुडन प्लॅंक ऑफ मास 90 ग्राम. एक वुडन प्लॅंक आहे, लाकडी फळी. वुडन प्लॅंक म्हणजे काय, लाकडी फळी. लाकडी फळीला जाऊन मिळतं, ते जाऊन धडकते ती. आता याचा मास दिलेला आहे तुम्हाला 90 ग्राम. 90 ग्राम म्हणजे किती, 0.09 kg एवढं दिलेलं आहे. वॉज इनिशियली ॲट रेस्ट. याची इनिशियल व्हेलॉसिटी काय होती सर, इनिशियल व्हेलॉसिटी प्लॅंकची होती 0. द बुलेट गेट्स एम्बेड इन टू द, एक मिनिट याला साईडला करतो, क्वेश्चन थोडा दिसेल असा. द बुलेट्स गेट एम्बेड इन टू द प्लॅंक अँड बोथ मूव्ह टुगेदर. क्वेश्चन काय म्हणतो, एक बुलेट फायर केली, इनिशियल व्हेलॉसिटी होती 1.5 मीटर पर सेकंद, एका लाकडी फळीला गेली, जाऊन धडकली, आणि इनिशियली लाकडी फळी काय होती, रेस्ट वरती होती. आता काय घेणार आहे, ही जाऊन त्याच्यात फसली बुलेट, आणि दोघंही काहीतरी एका व्हेलॉसिटीने मूव्ह होऊन राहिले. ती फायनल व्हेलॉसिटी मला काढायची आहे. ती फायनल व्हेलॉसिटी मला काढायची आहे. बरं सर, इनिशियली ही सिच्युएशन समजली. म्हणजेच मी काय सांगतो की एक्सटर्नल फोर्स या सिस्टीम मध्ये 0 आहे, एक्सटर्नल फोर्स 0 आहे. तर मोमेंटम इनिशियल ऑफ अ सिस्टीम, P initial of a system is equals to P final of a system. हो सर, P initial of a system equals to momentum final of a system. बरं, इनिशियल मोमेंटम किती होतं सिस्टीमचं सर, 0.01 इंटू 1.5 प्लस इनिशियल व्हेलॉसिटी याची किती होती सर, 0 होती. फायनल मोमेंटम ऑफ अ सिस्टीम, मला सांगा फायनली हे दोघं पण, ही बुलेट आहे, ही तुमची लाकडी प्लॅंक आहे, लाकडी फळी आहे, हे दोघं पण एका कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनी मूव्ह करून राहिले. लेट से ती माझी व्हेलॉसिटी आहे v, दोघांची पण व्हेलॉसिटी सोबत कॉन्स्टंटली मूव्ह होऊन राहिले. सो त्या दोघांची व्हेलॉसिटी आहे v. सो फायनल मोमेंटम किती, मास कोणाचं, सिस्टीम मध्ये काय प्लॅंक पण आहे आणि बुलेट पण आहे. सो मास ऑफ बुलेट प्लस मास ऑफ प्लॅंक, मास ऑफ बुलेट प्लस मास ऑफ प्लॅंक इनटू त्याची व्हेलॉसिटी v, जी की आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो हे किती येईल 1.5 0.015 इज इक्वल्स टू मास ऑफ बुलेट आणि मास ऑफ प्लॅंक किती आहे सर, 0.1 प्लस 0.9, 0.01 प्लस 0.09 इंटू त्याची व्हेलॉसिटी. सर हे फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला काय येतं, हे 0.1 प्लस 0.09 इक्वल्स टू हे येऊन जाईल, म्हणजेच काय 0.015 इज इक्वल्स टू 0.1 v. हा 0.1 इकडे आल्यानंतर फायनली काय होऊन जाईल तुम्हाला, व्हेलॉसिटी, ही व्हेलॉसिटी किती होऊन जाईल, सरळ सरळ एक डेसिमल इकडे सरकून जाईल. सो 0.15 मीटर पर सेकंड. क्लिअर आहे सगळ्यांना. सो फायनल व्हेलॉसिटी किती येईल या बुलेटची, बुलेट प्लस प्लॅंक सिस्टीमची 0.15 काय मीटर पर सेकंड. अशा प्रकारे आपला न्यूटन्स लॉज ऑफ मोशन हा जो चॅप्टर आहे इथे संपतो. आणि याच्यात आपण सगळ्यात पहिले तुम्हाला रिव्हिजन जरी करायची झाली तर फर्स्ट व्हिडिओ बघायचा आहे, सेकंड व्हिडिओ बघायचा आहे, थर्ड व्हिडिओ, आणि नंतर क्वेश्चन्सला अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, धन्यवाद.